नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागावं असा प्रकल्पग्रस्तांचा आग्रह आहे आणि तशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली आहे। सध्या मी दिबा पाटील यांच्या घरामध्येच आहे आणि आपण जर पाहिलं तर या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर दिबा पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळत असल्याचा पाहायला मिळतोय। सध्या आपण जो पाहत आहे तो शर्ट आहे 1981च्या जासे येथील शेतकरी आंदोलनातील स्वतःचं रक्त लागलेला हा शर्ट आहे। रक्तावरचे डाग देखील या शर्टवर आपल्याला पाहायला मिळतात। दिबा पाटील यांचा हा जो शर्ट आहे तो अगदी जपून ठेवलेला आहे आणि 1981चं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाची आठवण आणि दिबा पाटील यांचा शर्ट या आठवणीतून वेगळा उजाळा पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाजूला दिबा पाटील ज्या खुर्चीवर बसायचे ती खुर्ची आहे। आजच्या राजकीय नेत्यांची खुर्ची जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक आणि वेगवेगळ्या प्रकारची महागडी खुर्ची पाहायला मिळते, मात्र दिबा पाटील यांची खुर्ची जर आपण पाहिली तर अगदी साधी खुर्ची आहे आणि ते या खुर्चीवर वास्तव्य करायचं। सध्या आपण जर पाहिलं तर दिबा पाटील यांचा फोटो या खुर्चीवर ठेवण्यात आलेला आहे। अगदी त्यांची जी आसन व्यवस्था होती ती अगदी साधी सिंपल, यातूनच त्यांचं राहणीमान आणि आताच्या ज्या पिढीवर त्यांची जी छाप आहे त्यांच्या विचारांची ती यातूनच दिसून येते। समोर जर आपण पाहिलं तर 1984 साली जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये अनेक 5 जे तरुण होते ते शहीद झाले होते आणि त्यांचे फोटो त्यांच्या घरामध्ये लावण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर हुतात्मा नामदेव घरत, हुतात्मा रघुनाथ ठाकूर, हुतात्मा महादेव पागोटे, हुतात्मा केशव पाटील, हुतात्मा कमलाकर तांडेल अशी ही 5 जणांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। त्यांना हार देखील घालण्यात आलेला आहे। कोणाच्याही घरामध्ये अनेक आंदोलन होतात, मात्र त्या आंदोलनामध्ये शहीद झालेल्या जवानांचे फोटो कुठेही आजपर्यंत आपण पाहिलेले नाही। ते फोटो आता आपल्याला दिबा पाटील यांच्या घरामध्ये पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर दिबा पाटील यांचा देखील फोटो पाहायला मिळतोय। त्याचबरोबर दिबा पाटील यांच्या अनेक आठवणी देखील आपल्याला पाहायला मिळतात। दिबा पाटील यांचा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सभागृहातील उत्कृष्ट भाषण म्हणून त्यांना जो पुरस्कार देण्यात आला होता ती ट्रॉफी, ते सन्मान चिन्ह सध्या आपल्याला इथे पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर त्यांची भाषणं अनेक वेळा गाजलेली आहे, त्यांच्या भाषणांचा दरारा आपण अनेक वेळा ऐकलेला आहे आणि आत्ताची तरुण पिढी त्या भाषणांचा आधार घेऊन त्यांचा आदर्श घेऊन पुढे जगत आहे। आपण जर पाहिलं तर ही स्वातंत्र्यपूर्वी काळातील असतील किंवा भव्य भूमिपुत्रा मेळावा असेल किंवा इतर सभागृहातील जी उत्कृष्ट भाषण होती त्यांचा जो दरारा होता, त्यांची भाषणाची जी शैली होती त्यातून त्यांना जी सन्मान चिन्ह जो पुरस्कार मिळालेला आहे ते देखील इथे ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे दिबा पाटील यांच्या आठवणींना प्रचंड उजाळा मिळतोय। दिबा पाटील योद्धा सन्मान चिन्ह देखील इथे आपल्याला पाहायला मिळते, ते देखील आपण पाहतोय। त्याचबरोबर आपल्यासोबत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील देखील आहेत। आपण त्यांच्याकडून देखील अनेक आठवणींना उजाळा घेणार आहोत। दिबा पाटील नेमके कसे होते, कोण होते, त्यांचा इतिहास काय। आता जर आपण पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आलेला आहे। विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला जातोय, तो आग्रह नेमका का धरला जातोय? दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई येथे होत असलेल्या विमानतळाला देण्यात यावं असा आग्रह धरण्याचं मुख्य कारण म्हणजे ही जी भूमी आहे, ज्या भूमीवर हा विमानतळ उभा राहिलेला आहे, ही भूमी आमच्या हुतात्म्यांच्या रक्तांनी, दिबा पाटील साहेबांच्या स्वतःच्या रक्तांनी, त्यांचं रक्त त्याच्यामध्ये सांडलेलं आहे आणि त्या रक्ताने भिजलेली ही भूमी आहे। इथे आमच्या शेतकऱ्यांनी ह्या जमिनी कोणी खुशीने विकल्या नव्हत्या, त्यांच्या ह्या जमिनी ॲक्वायर केल्या गेल्या होत्या, सिडकोकडनं ॲक्वायर केल्या गेल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या जमिनी घेतलेल्या असताना जमिनी देताना आमच्या सर्व शेतकऱ्यांची किंवा ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांची एक भावना होती, आम्ही देशाच्या एका प्रकल्पाकरता, मोठ्या प्रकल्पाकरता जमिनी देत आहोत, परंतु हे देत असताना आमच्या नेत्याचा, आम्ही ज्याला दैवत मानतो दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं आणि तशी मागणी आपल्या माहितीसाठी 2008 सालापासून तशी मागणी करण्यात येत होती, परंतु ही मागणी त्यावेळी थोड्या कमी प्रमाणात होती कारण दुसरं कुठलं नावच नव्हतं आणि त्याप्रमाणे नाव दिबा पाटील साहेबांचंच मिळालं पाहिजे अशी आमची सर्व भूमिपुत्रांची, प्रकल्पग्रस्तांची ही मागणी आहे। ही मागणी जरी असली तरी आताचं जे सरकार आहे, सरकार कोणतंही असू दे, आश्वासनं दिली जातात, उद्घाटन झालेलं आहे, मात्र नावाची घोषणा अधिकृतपणे झालेली नाही। आजही आश्वासन दिलंय, कसं पाहता या सर्व मुद्द्याकडे? 3 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांची जी कमिटी आहे त्याची मीटिंग बोलवली होती। त्यामध्ये
आमचे रामशेठ ठाकूर साहेब होते, गणेश नाईक साहेब होते, कपिल पाटील साहेब होते, दशरथदादा पाटील साहेब जे या कमिटीचे अध्यक्ष आहेत ते होते, संजीव नाईक साहेब होते, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे होते, आमदार पनवेल उरणचे दोन्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब होते, माजी आमदार राजूदादा पाटील होते, सुभाष भोईर होते माजी आमदार, मंदाताई म्हात्रे आमदार मंदाताई म्हात्रे होत्या तिथे. आणि अशी सर्व दिग्गज लोक समाजाची म्हणा किंवा या आंदोलनासाठी जे पुढे होते सगळे तिथे होते. बरेचसे कार्यकर्ते जवळजवळ 50-60 लोक त्यावेळी ह्या मिटिंगला होती. ह्या मिटिंगची सुरुवात करत असताना फडणवीस साहेबांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की मी 2-3 दिवसापूर्वी दिल्लीला जाऊन आलेलो आहे आणि दिल्लीला मी फार थोडे मुद्दे 3-4 मुद्देच घेऊन गेलो होतो ज्याची चर्चा मला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांनी केलेली होती. त्या 3-4 मुद्द्यांमध्ये हा आपला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जे दिबा पाटील साहेबांचं नाव देत आहे त्याच्यात हा मुद्दा देखील त्या मुद्द्यांमध्ये हा मुद्दा देखील होता. आणि जी फडणवीस साहेबांनी जी माहिती झालेली आहे या मुद्द्यावर आमची मनमोकळीपणे म्हणे यांच्याशी पंतप्रधानांची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी स्वतः पंतप्रधानांनी हे दिलेलं आहे की ह्या विमानतळाकरता दुसरा कुठलाही प्रस्ताव नाही. महाराष्ट्र विधानसभेकडून महाराष्ट्र विधान परिषदेकडून पास होऊन एकच ठराव राज्य शासनाकडे आमच्याकडे आलेला आहे आणि तो म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही नाव इथे लागण्याची शक्यता नाही. आणि त्यांनी ती ग्वाही दिली. आणि नरेंद्र मोदी साहेब जेव्हा आपल्याला ग्वाही देत असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा आपल्याला ही माहिती आपल्याला सांगत असतात तेव्हा नक्कीच आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे. आपण विचारलं की परवा उद्घाटन झालं 8 तारखेला, बरोबर आहे, नक्कीच 8 तारखेला उद्घाटन झालं. त्या दिवशी माझी स्वतःची सुद्धा अशी एक भावना होती की थोडासा कुठेतरी उल्लेख येईल की डायरेक्टली त्याचं नाव जाहीर करणार नव्हते हे मला माहित होतं पण तरी देखील कुठेतरी होईल. तसं असताना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या ज्या भाषणामध्ये दिबा पाटील साहेबांबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. जवळजवळ 60 सेकंदाची ती गौरवोद्गार आहेत, क्लिप आहे ती माझ्याकडे सुद्धा आहे देखील. तर त्यामध्ये त्यांनी दिबा पाटील साहेबांबद्दल गौरवोद्गार काढलेत परंतु त्यामध्ये कुठेही असं जाहीर केलं गेलं नाही किंवा असं सुतोवाच केलं गेलं नाही की दिबा पाटील साहेबांचं नाव तिथे लागेल. त्यामुळे अर्थातच सर्व आमचे जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूमिपुत्र आहेत, आमचे जे दिबा पाटील साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत यांना थोडंसं वाईट वाटलं. मला सुद्धा त्या वेळेपुरतं थोडंसं वाईट वाटलं त्या वेळेपुरतं. परंतु मी नंतर जेव्हा त्यावेळी मी थोडं उन्हात वगैरे हे झाल्यामुळे थोडासा त्रासलेला होतो तर त्यावेळी मला सुद्धा तिथे काही पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला वाईट वाटलं का? बोललो हो थोडं वाईट वाटलंय. पण वाईट हे थोडं वाटलं असलं तरी मला तिथे त्यांना त्यावेळी सुद्धा मी त्यांना सांगितलं की मला 101% खात्री आहे की ह्या विमानतळाला जे फायनल नाव लागेल हे दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव लागणार नाही. फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला लागेल. दिबा पाटील हे समाजामध्ये गाजलेले आहेत. 5 दशकाहून अधिक त्यांनी काम केलेलं आहे. आमदार, खासदार असेल, विधान परिषदेत अनेक आंदोलनं त्यांनी गाजवलेली आहेत. अनेक 5 दशकांमध्ये ही आठवण त्यांची उजाळा आहे. मात्र आताची जी तरुण पिढी आहे त्यांच्या मनावर देखील दिबा पाटील यांचं नाव कोरलं जाते ते समाजामध्ये माहिती. मात्र घरामध्ये एक वडील म्हणून कसे होते? चांगला प्रश्न आहे आपला. खूप आदर्श आम्ही त्यांचा आमच्या समोर आहे. आणि तुम्ही बघत असाल की हे घरातले तुम्ही जे फोटो वगैरे दाखवलेत हुतात्म्यांचे फोटो, त्यांचा शर्ट, आम्हाला लोक पूर्वी विचारायची की दिबा पाटील साहेब आहेत तोपर्यंत हे फोटो आहेत, ठीक आहे, त्यांचं म्हणजे त्यांचे ते हुतात्मे त्यांच्याबद्दल खूप प्रचंड त्यांच्याबद्दल आदर होता, प्रेम होतं. परंतु दिबा पाटील साहेबांच्या निधनानंतर आपण काय कराल? त्यावेळी मी सांगितलं बघू दे, आता ते हयात असताना हा प्रश्न कशाला विचारता. आणि तुम्ही बघितलं की त्यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा आम्ही ते हुतात्म्यांचे फोटो आज घरात ठेवलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जर तुम्ही बघितलं तर काय आम्ही दिबा पाटील साहेबांची जे विचारसरणी होती त्या विचारसरणीवरच चालायचा प्रयत्न करतो. तुम्हाला एक साधी गंमत नाही म्हणणार तर एक गोष्ट सांगतो. मला कधी रस्त्यात ट्रॅफिकमध्ये किंवा काही कारणामुळे पोलिसांनी कधी अडवलं तर मी आजपर्यंत कधी दिबा पाटील साहेबांचं नाव सांगून मी अतुल पाटील वगैरे सांगत नाही. मी त्यांना माझे कागदपत्र हे ते असं सगळं दाखवतो आणि नंतर जेव्हा निघताना मी फक्त त्यांना सांगतो मी असा आहे. मग ते सुद्धा बोलतात हो साहेब आधी का नाही दाखवलंय. पण नाही तेच. आणि ह्याच्यावर माझा मुलगा, मला एकच मुलगा आहे अनुप म्हणून, तो सुद्धा ह्याच माझ्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालत आहे. आम्ही कधीही, मी तुम्हाला ग्वाही देतोय की दिबा पाटील साहेबांच्या नावाला आमच्या कुटुंबियांकडनं कधीच कुठलाही
चुकीचं हे होणार नाही, आम्ही चुकीचा वापर त्या नावाचा करत नाही आणि कधी होणार नाही ही गोष्ट. दिबा पाटील हे राजकीय नेते होते, सामाजिक बांधिलकी मातीशी नाळ जोडलेला नेता होता, राजकारणी होते. मात्र त्यांचा मुलगा राजकारणी पाहायला मिळत नाही. आत्ताच्या काळामध्ये जर पाहिलं तर आपण साधा सरपंच असेल किंवा आमदार खासदाराची मुलं पाहिली तर त्यांची वेगळी छाप असते, प्रचंड रुबाब पाहायला मिळतो. मात्र तुमचं अगदी साधं राहणीमान पाहायला मिळतंय. यातूनच दिबा पाटील यांची शिकवण आणि त्यांचे आचार विचार आपल्यात असलेले पाहायला मिळतात. मात्र त्यांचा मुलगा सध्या काय करतोय, राजकारणात का नाहीये? राजकारणात नाही, कारण हे सुद्धा स्वतः दिबा पाटील साहेबांचंच म्हणत होतं. म्हणजे मला फार इंटरेस्ट होता अशातला भाग नाही, पण दिबा पाटील साहेबांचं एकदम तत्व होतं की माझ्या मुलांनी राजकारणात यायचं नाही. माझा मुलगा, त्यांनी कार्यकर्ते घडवले. आता आपल्याला आठवत असेल दत्तूशेठ पाटील, जे बाळाराम पाटील साहेबांचे वडील दत्तूशेठ पाटील, हे दिबा पाटलांचे सहकारीच होते. ते 2 वेळा आमदार झाले होते. विवेक पाटील जवळ 4 वेळा आमदार झाले. प्रशांत ठाकूर आमदार झाले. रामशेठ ठाकूर खासदार झाले. उरणचे मनोहर भोईर आमदार झाले. हे सगळे दिबा पाटील साहेबांचेच चेले होते. त्यांच्याच हाताखाली मोठे झाले. भले थोडे पक्ष वेगवेगळे असू शकतील, परंतु दिबा पाटील साहेबांचेच हे चेले होते. आणि दुसरं एक आता एक नाव आणखीन आपल्या समोर ऍड करावं लागेल, महेश बालदी. आमदार महेश बालदी साहेब जे आहेत, त्यांचं कसं झालं, ते त्यावेळी राजकारणात नव्हते. जेव्हा जे पहिल्यांदा निवडून आले ते दिबा पाटील साहेबांच्या निधनानंतर झालेले. पण तरी देखील महेश बालदी साहेबांचा जो या नामकरणामध्ये जो रोल आहे तो नक्कीच कुठेतरी आघाडीचा आहे. त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, प्रशांत ठाकूर साहेबांनी जी भूमिका केली आहे, मंदाताई माते यांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्याला नक्कीच कुठे तोड नाहीये. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दिबा पाटील यांच्या नावाचं समर्थन केलं. आणि माझ्याबद्दल बोलाल तर मला कधीच या गोष्टीचं वाईट नाही वाटलं, कारण माझी आज मी अशा यायला की हे जी सगळी नावं घेतली किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही मंत्री आहेत हे आहेत, ह्यांना जर माझं काही कुठलं काम असेल, माझं वैयक्तिक तर नसतंच, परंतु कुठलं काम समजा कोणाचं तरी घेऊन मी गेलो तर सगळ्यांकडे मला एक खात्री आहे की मी गेल्यानंतर कुठलेही मंत्री, कुठलेही आमदार आणि कुठलेही सरकारी अधिकारी हे माझ्या कामासाठी कोणी कधी नाही बोलत नाही. पण हे केवळ कशामुळे होतं? दिबा पाटील साहेबांच्या दराऱ्यामुळे होतं. दिबा पाटील साहेबांनी जे आजपर्यंत कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या प्रती प्रत्येकाचा रिस्पेक्ट आहे, म्हणून हे गोष्टी होत असतात. दिबा पाटील यांचा इतिहास, कार्य सध्याही पुस्तकातून वाचायला मिळतात. दिबा पाटील यांचं कार्य अनेक शतकानुशतकं, पिढ्यानपिढ्या पाहिलेलं आहे. समोरची जी आत्ताची पिढी येते ती देखील पुस्तकातून वाचते. मात्र त्यांना कोणतं पुस्तक आवडायचं, त्यांचे विचार काय होते? वैयक्तिक म्हणजे एकच पुस्तक सांगणं कठीण आहे. त्यांचं वाचन प्रचंड होतं, प्रचंड. म्हणजे तुम्ही कधी म्हणजे ते हयात असताना किंवा त्यांच्या उतार वयात सुद्धा ते वरती त्यांचं ऑफिस किंवा म्हणा ते वरती असायचे. वरती एक रूम आहे आमची, तिथे असायचे. आणि जर आम्ही कधी गेलो आणि हाक मारली तर त्याचे दचकायचे. काहीतरी वाचन त्यांचं चालू असायचं आणि ते दचकायचे अक्षरशः. ते एवढे त्या वाचनामध्ये गुंग होऊन गेलेले असायचे. आणि असं कुठलं पुस्तक म्हणाल तर कुठलं पुस्तक त्यांनी सोडलं असं विचारायला लागेल. कुठलं पुस्तक त्यांनी वाचलं नाही. म्हणजे ते राजकारण्यांची पुस्तकं वाचायचे, थोर समाजकारण्यांची पुस्तकं वाचायचे. आता अनेक आंदोलनं होतात. ओबीसीचा प्रश्न, जनगणनेचा जो आता सध्या ऐरणीवर आहे, मंडल आयोगाचं देखील दिबा पाटील यांनी एक आंदोलन केलं होतं. अशी अनेक आंदोलनं केली. सर्वात आठवणीत राहील असं आंदोलन कोणतं होतं, किंवा त्यातून सरकारला जाग आली, प्रकल्पग्रस्तांना किंवा ज्या संदर्भात आंदोलन केलं त्यांना न्याय मिळाला? तुम्हाला नक्की शेतकरी आंदोलन विचारायचंय का त्याच्या व्यतिरिक्त कुठलं पाहिजे तुम्हाला? दिबा पाटील यांनी मंडल आयोग देखील केलं म्हणजे होतं. दुसरं शेतकरी आंदोलन का? शेतकरी आंदोलन म्हणाल तर 81 आणि 84 आणि 12.5% आपल्या सगळ्यांनाच आता माहित पडलेलं आहे. त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलणं काय फारसं जरूर आहे. पण तुम्ही जे म्हणालात त्याच्या व्यतिरिक्त तर जे ओबीसीचं आरक्षण आहे, हा त्यांचा फार जिव्हाळ्याचा प्रश्न होता. ओबीसी आरक्षण 1900 जेव्हा मंडल आयोग लागू करायचा प्रश्न इथे निर्माण झाला होता, नक्की साल नाही आठवत, पण 81-83 म्हणजे या सुमारास ते होतं. तेव्हा मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय जेव्हा केंद्र शासनाने घेतला होता, तेव्हा तो लागू करू नये. ओबीसींना जे मंडल आयोगाचा जो हे होता, निर्णय होता, मंडल आयोगाने ठरवलेलं जे रिझर्वेशन होतं ते लागू करू नये म्हणून खूप मोठं हे विरुद्ध आंदोलन, त्या विरुद्ध आंदोलन नाही म्हणतात, पण एक लोकांची भावना होती. व ते मंडल आयोगात महाराष्ट्रात लागू करण्यासाठी, मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रात लागू करण्यासाठी दिबा पाटील साहेबांनी खूप मोठा प्रयत्न केला होता. अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांनी दौरे काढले होते. आणि हे दौरे काढत असताना तुम्हाला एक गोष्ट निक्षून सांगेन, त्यांना 1983 ते 84 दरम्यान ह्या मंडल आयोगाच्या शिफारसींसाठी दौरा करत असताना, औरंगाबाद इथे असताना, औरंगाबाद एका सभेमध्ये भाषण करत असताना त्यांना त्यांची जीभ थोडीशी जड झाली होती. थोडीशी जीभ, आता थोडंसं बोलणं त्यांचं थोडंसं विचित्र यायला लागलं होतं.
त्यांनी थोडंसं ते त्यांचं भाषण उरकतं घेतलं आणि भाषण थांबवलं होतं आणि नंतर ते तिकडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन आराम करत होते. त्यावेळी ते विरोधी पक्ष नेते होते, अधिकृत विरोधी पक्ष नेते. त्यावेळी त्यांचे जे तिथे पीए होते त्यांनी दिबा पटेल साहेबांना सांगितलं, साहेब तुम्हाला जी मगाशी जे थोडासा त्रास झालेला आहे तुम्ही तो अंगावर काढू नका. दिबा पटेल साहेब तयार नव्हते त्याला, पण त्यांनी जवळजवळ जबरदस्त नाही, त्यांनी डॉक्टर बोलवून घेतला आधी. इथे विरोधी पक्ष नेते असल्यामुळे साहजिकच लगेच डॉक्टर आहे आणि त्यांनी जेव्हा तपासलं तेव्हा त्यांनी सांगितलं, पाटील साहेब तुम्हाला एक माइल्ड अटॅक येऊन गेलेला आहे, तुम्ही कसंही करून तुम्ही मला आता ऍडमिट करावं लागेल. आणि तिथे त्यांना औरंगाबादच्या इस्पितळात ऍडमिट केलं होतं. त्यात सुद्धा एक गोष्ट म्हणजे गरिबाबद्दल कसं प्रेम त्यांचं होतं किंवा हे होतं. तिथे एक कोणतरी वयस्कर म्हातारा जो पेशंट म्हणजे त्याचं सर्व्हाइव्ह होणं कठीण होतं, तर त्याचा मृत्यू अटळ होता, म्हणजे जवळजवळ शेवटचे, आणि तो विरळत होता. हे पेशंट असलेले, बेडवर असलेले, हृदयाचा माइल्ड अटॅक येऊन गेलेले दिबा पटेल साहेब आपल्या बेडवरनं उठून आले. त्यांनी तिथे डॉक्टरना चांगलं झापडवलं आणि त्या म्हाताऱ्याला, भले असेल तो शेवटच्या स्टेजला असेल, पण त्याला तुम्ही असं सोडू नका म्हणून सांगितलं. त्याला नंतर ट्रीटमेंट मिळाली आणि ह्याच्यानंतर दिबा पटेल साहेबांना 1-2 दिवस तिथे ते औरंगाबादला होते आणि त्याच्यानंतर त्यांना मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलला आणलं, ऍडमिट करण्यात आलं. 8-10 दिवस, 10-15 दिवस जवळजवळ ते ऍडमिट होते सेंट जॉर्ज हॉस्पिटलला. त्याच्यानंतर एक 10-15-20 दिवस फक्त त्यांनी स्वतः आराम केला आणि पुन्हा ते मंडल आयोगाच्या शिफारशींच्या लागू झालेल्या होत्या त्यांच्या समर्थनानंतर त्यांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा केला. म्हणजे स्वतःच्या जीवाची देखील त्यांनी पर्वा नाही केली की मला हार्ट अटॅक येऊन गेले मी कसा जाऊ. ते पुन्हा त्या दौऱ्याला. आणि आता आपण बघता की ओबीसीना एक बऱ्यापैकी आरक्षण इथे मिळतंय आणि ते जे ओबीसीना जे आज आरक्षण मिळतंय त्या बाबतीत मी अभिमानाने सांगेन की दिबा पाटील साहेबांचा ओबीसी आरक्षणामध्ये फार मोठा सहभाग होता, फार मोठा आग्रह होता आणि जे आपल्याला जे मिळतंय त्याच्यात नक्कीच दिबा पाटील साहेबांचा एक चांगला रोल त्यामध्ये होता. आज दिबा पाटील असायला हवे होते असं वाटतं का तुम्हाला? त्यांची एखादी आठवण असायला पाहिजे होते एक मुलगा म्हणून, तर नक्कीच वाटतं. परंतु शेवटी एक काळ, याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. 87 वर्षापर्यंत त्यांचा जो मृत्यू झाला त्यावेळी ते 87 वर्षाचे होते, थकले होते ते, शेवटी थकले होते आणि असायला हवे होते असं नक्कीच नेहमीच वाटतं. ते अजून असते तर वेगळा फरक, पण शेवटी ह्याच्या पुढे नाही, आपल्या निसर्गापुढे किंवा काळापुढे आपलं नाही झालं, त्यांचं निधन झालं. आणि एक गोष्ट अजूनही बरं वाटतं की आम्हाला त्यावेळी असं वाटलं होतं, कारण त्यावेळी थोडी राजकारणाची किंवा समाजकारणाची परिस्थिती वेगळी होती. पण तुम्ही मगाशी म्हटलं की तरुण अजूनही त्यांच्या विचारांच्या मागे येतात. हे जे मोठं पहिलं जे आपला जो इथे बेलापूर इथे जो आंदोलन झालं होतं दिबा पटेलचं, त्यामध्ये तिथे आलेले त्या आंदोलनाला आलेले बरेचसे तरुण होते ज्यांनी आयुष्यात कधी दिबा पाटील साहेबांना बघितलं पण नव्हतं, पण कुठेतरी वाचलेलं, कुठेतरी त्यांनी ऐकलेलं. आणि ह्या एवढ्या गोष्टी जेव्हा त्यांना कधीही न पाहिलेले तरुण तिथे हजारोंच्या, लाखोंच्या संख्येने जमा होतात, तेव्हा म्हणजे खरंच बरं वाटलं की दिबा पाटील साहेब अजून लोकांच्या मनामध्ये जिवंत आहेत, तरुणांच्या मनामध्ये जिवंत आहेत. आणि आता आंदोलन, जेव्हा ज्या आंदोलनाला जोर पकडलेला आहे तेव्हा ते प्रत्येक आगरी कोळी, फक्त आगरी कोळीच नाही, समाजातल्या प्रत्येक भागामधलं प्रत्येक समाजातले तरुण हे दिबा पाटील साहेबांप्रती जवळजवळ वेडे झालेले आहेत. दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं नाही तर काही करायला आता तरुण तयार आहे. आणि माझी सरकारला विनंती आहे, आपण लवकरात लवकर हे करावं, नाही तर तरुण जर माथी भडकली तर बरोबर होणार नाही. म्हणजे तरुणांना सगळ्यांना जे त्यांची भावना आहे त्या भावनेचा आदर करा. लवकरात लवकर जे दिबा पटेल साहेबांचं नाव द्यायचं तुम्ही निर्णय घेतलेला आहे, ऑलरेडी घेतलेला आहे. मग विलंब करू नका. जी काय त्याच्यातल्या मधल्या अडचणी आहेत, टेक्निकल प्रोसेस असेल ती लवकर पुरी करा आणि लवकरच आम्हाला आमचा आनंदोत्सव साजरा करून द्या. नक्कीच आनंदोत्सव साजरा करता येईल, नावही दिलं जाईल. मात्र सरकार कोणाचे असलं तर आश्वासनं दिली जातात, ती आश्वासनं पाळली जातात असं आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, कधी पाळली जात नाहीत. मात्र जर हे आश्वासन पाळलं नाही सरकारने तर इथला स्थानिक भूमिपुत्र, इथला तरुण ज्याने कधी दिबा पाटील पाहिला नाही, तो देखील तरुण या आंदोलनात पुन्हा उतरेल का? पुढची दिशा नक्की काय असेल? ही वेळ येणार नाही, मी 101% आपल्याला खाते देतो. परंतु हा जो पणचा जो प्रश्न आहे त्याचं थोडंसं उत्तर द्यायलाच लागेल ना. पण नाही झालं तर काय नाही होणार, पण तरी देखील त्या पणला मी असं उत्तर देतो, जर काही कारणाने असं होणार नाही, पुन्हा पुन्हा सांगतो, पण झालं तर आमची जी सर्वपक्षीय कमिटी आहे
तिची मिटिंग आम्ही ऍक्च्युली आता आता दिवाळी आल्यामुळे लगेच होणार नाही. दिवाळी झाल्याबरोबर आम्ही लगेच घेणार आहोत. आणि या कमिटीमध्ये आपले सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, बरेचसे माजी आमदार आहेत, खासदार, माजी मंत्री, आजी मंत्री, सगळी बरीचशी लोक यामध्ये आहेत. रामशेठ ठाकूर साहेब आहेत. तर ह्यांची एक आपण मिटिंग घेणार आहोत दिवाळी झाल्याबरोबर. आणि त्यामध्ये जो निर्णय होईल की समजा काही कारणाने ज्याची शक्यता अगदी जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे, समजा काही असं झालं तर त्या बाबतीत काय करायला लागेल, आपण काय करायचं, याचा निर्णय ही सर्वपक्षीय कमिटी घेईल. आणि ती कमिटी जो आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही म्हणा किंवा तुम्ही तरुण म्हणाले हे सगळे लोक त्या कमिटीच्या आदेशानुसार वागतील. आणि नक्कीच काहीतरी एक वेळ येणार नाही, पुन्हा मी किती वेळा वेळ येणार नाही हे बोलतोय, पण जर वेळ आलीच तर नक्कीच तरुण पुन्हा पेटून उठेल ही मला खात्री आहे. म्हणजे त्यावेळी 5 हुतात्मे झाले, आणखीन दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी लागू नये, पण वेळ आली तर लोक आपला जीव द्यायला सुद्धा तयार आहेत, हे मी खात्रीने सांगतो. कारण मी लोकांचा हे राग बघितलेला आहे, राग लोकांचा बघितलेला आहे. आणि नाव जर चुकून सुद्धा काही कारणाने नाही लागलं तर ते नाही योग्य होणार आणि नाही होऊ नये असं वाटतं. तो रोष तरुणांमध्ये आजही पाहायला मिळतोय. मात्र एक शेवटचा प्रश्न, दिबा पाटील हे शेकापमध्ये होते, त्यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी संपूर्ण जीवन वेचलं होतं. मात्र अगदी शेवटी जाता जाता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पराभव झाला. त्यानंतर त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सोडली आहे. तुम्हाला अश्रू देखील अनावर होत आहे, हे देखील पाहायला मिळतंय. नेमकं या मागचं कारण काय होतं? एक मुलगा म्हणून तुम्हाला नक्कीच माहिती असेल. या सगळ्या त्यांचा जो प्रवास होता, राजकीय प्रवास, विशेषतः तुम्ही जो प्रश्न केला त्या राजकीय प्रवासात नक्कीच मी संपूर्ण त्यांच्या बरोबर होतो. एक एक घडामोड त्यावेळेची मला माहिती आहे. आणि त्यावेळेस भाष्य करणं जरा कठीण आहे, कारण आज त्यांच्या नावासाठी म्हणा किंवा आजच असं नाही, म्हणजे नंतरच्या त्यांच्या उर्वरित आयुष्यात तुम्ही जसं म्हणालात की नंतर त्यांनी राजकारणात ते अलिप्त झाले. आणि अलिप्त झाल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की नाही, मला राजकारणात जरी मी अलिप्त झालेलं असलं तरी समाजकारणापासून अलिप्त होऊन चालणार आहे. लोकांचे बरेचसे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. तुम्हाला सांगतो इथे की म्हणजे ज्या आंदोलनातनं 12.5% प्रस्तावित झालंय, जेएनपीटीचं आंदोलन, त्या जेएनपीटी वाल्या लोकांना अजूनही 12.5% मिळाले नाहीत. आत्ताच अलीकडे थोडे काहीतरी मिळायला सुरुवात झाली. आणि ह्या करता जेएनपीटीच्या लोकांना 12.5% जमीन मिळावी ह्याच्याकरता दिबा पाटील साहेब हे स्वतः अँब्युलन्स मधनं कळव फाटा जे ठिकाण आहे उरणच्या जवळ, तिथे अँब्युलन्स मधनं गेले होते. त्यांनी लोकांचं नेतृत्व केलं, प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व केलं. आणि जी गोष्ट म्हणजे इव्हन कोर्टाने ते नाकारलं होतं आंदोलन, लक्षात घ्या, कोर्टाने नाकारलेलं आंदोलन पुन्हा आंदोलन करून ते आता जेएनपीटीचे प्लॉट्स आहेत ते लोकांना मिळायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर सिडकोवर एक असाच एक मोर्चा काढला, तिथे सुद्धा ते अँब्युलन्स मध्ये गेले होते. आगरी समाजाचा आमचा एक मेळावा होता मोठा, अखिल आगरी समाज परिषद म्हणून जी आमची हे आहे सर्वोच्च संस्था आहे, तिथे त्या मेळाव्याला गेलेले असताना त्यांना खुर्चीतल्या खुर्चीत त्यांचं थोडंसं ग्लानी आल्यासारखं झालं होतं, म्हणा थोडंसं बेशुद्ध झाल्यासारखं झालं होतं. खुर्चीतल्या खुर्चीत त्यांनी जशी मान टाकली होती. शरद पवार साहेबांनी दाखवलं होतं की अरे यांच्याकडे बघा म्हणून. मग आम्ही त्यांना पुन्हा थोडं पाणी दिलं, अँब्युलन्स मध्ये बसवलं आणि घरी आणलं होतं. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं हे काय, तर काही जी तत्व पाळली जात नव्हती, पक्षाची जी तत्व होती ते दिबा पाटील साहेबांना पटत नव्हतं. दिबा पाटील साहेबांचं म्हणणं असं तर सत्ता असो नसो आपण तत्व सोडायला नाही पाहिजे. परंतु काहीतरी अशा घटना घडत होत्या की त्यांना ते नाही सहन झालं आणि त्यांनी तो पक्ष त्यावेळी सोडला नव्हता. तुम्हाला काय सांगू, आता बोलणं योग्य होणार नाही, सोडलाच म्हणूया आपण. त्यांना काढलं होतं पक्षातनं, शेतकरी कामगार पक्षातनं. ती तत्व पाळली जात नव्हती, त्यांच्या समोरचं दृश्य वेगळं होतं, आताचं देखील राजकारण वेगळे. त्यांनी त्याच काळी तुम्हाला सांगितलं होतं राजकारणात येऊ नका, तो या मागचा सल्ला होता का? हा नक्कीच. म्हणजे त्यांना हळूहळू त्यांची ती दूरदृष्टी होती की याच्या पुढे तर आणखीन राजकारणाची परिस्थिती माहित नाही कशी असेल म्हणून त्यांनी, आणि ते तर होतच, पण त्यांचं एक तत्व होतं की मुलांनी यायचं नाही. त्यांनी कार्यकर्ते घडवले होते ना, कार्यकर्ते त्यांचे पुढे आमदार झाले, खासदार झाले, परंतु मुलांनी येऊ नये किंवा नातेवाईकांनी येऊ नये त्यांचं एक तत्व होतं त्यावेळेचं. राजकीय वारसा आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतो, नेमकं तत्व काय होतं? नाही, मुलांनी म्हणजे आपल्या घराणेशाही शब्द स्पष्ट म्हणायचं झालं तर घराणेशाही नको होती त्यांना. हे मुलांनी किंवा यांनीच पुढे कार्यकर्ते कोण नाही तर मीच मुलंच त्यांचं होत आहे, तर मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? काय फक्त नगरसेवकच व्हायचं? नाही, मी काय बोलणार नाही, कारण कसं होईल नाही, खरंच नका मला त्याबद्दल आग्रह करू, बोलायला भाग नका पडून. नाही, मी काय बोलणार या मुद्द्यावर.
नक्कीच आपण पाहतोय समोर जर आपण पाहिलं तर हुतात्म्यांचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची खुर्ची असेल, त्यांचा शर्ट असेल, अनेक आठवणींना उजाळा मिळतोय. दिबा पाटील यांच्या आठवणी आजही जाग्या आहेत. शतकानुशतके अशाच आठवणी जाग्या राहतील. आजचा जो तरुण आहे तो देखील दिबा पाटील यांच्या नावाने त्यांचा वारसा पुढे जाताना घेऊन जाताना पाहायला मिळतोय. त्यांची विचारसरणी पाहायला मिळते. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागावं यासाठी इथला भूमिपुत्र, इथला स्थानिक नागरिक हा आजही आपल्याला आग्रही पाहायला मिळतोय. दिबा पाटील यांच्या पुत्राने देखील सांगितलेलं आहे, येणाऱ्या काळात कदाचित जर हे नाव नाही लागले ह्या विमानतळाला तर इथला स्थानिक भूमिपुत्र पुन्हा एकदा पेटून उठेल. जे 5 हुतात्मे झाले होते त्यापेक्षा जास्त दिबा पाटील यांच्या नावासाठी होऊ नये यासाठी सरकारने लवकरात लवकर विमानतळाचा निर्णय जाहीर करावा अशी कळकळीची विनंती दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती लवकरात लवकर या विमानतळाचा निर्णय घेतला जातोय सरकारकडून हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.